सोयाबीनचं काय वाटू झालं? आता ह्याचं शासनानं लवकरात लवकर ह्याचं पंचनामा करून शेतकऱ्याला आर्थिक मदत शासनानं करायला पाहिजे. आणि तुटपुंजी मदत देण्यापेक्षा माझी विनंती आहे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी शेतकऱ्यांना तुटपुंजी तोंडाचं पाणी पुसण्यापेक्षा भरीव अशी मदत काहीतरी शेतकरी जगायला पाहिजे म्हणून करायला पाहिजे. कारण ह्या शेतात काय राहिलंच नाही आता. या इकडे या ठिकाणी ही डॅमेज झाली. चांगल्या सोयाबीनला भाव 4,000 रुपये आहे. चांगल्या सोयाबीनला पांढऱ्या शुभट ही डॉबी झाली. हिला कोण घेतच नाही ती. आता ही जाते बघा किती 1,000-1,500 रुपये. 1,000-1,500 रुपये जाते. मंडळी आपण बघता या ठिकाणी या पावसामुळे सोयाबीनच्या पिकाचं नुकसान किती झालंय. ही सोयाबीन डॅमेज झाली आहे. आपण पाहताय मागच्या 10 वर्षामध्ये सोयाबीनचे भाव किती होते? 10? मागच्या 4 वर्षापूर्वी सोयाबीनचे भाव 4,000 होते. आज किती आहेत? आता किती आहेत? 4,000पेक्षा कमी 4,000 रुपये 30 आहे. आणि मागच्या 10 वर्षात सोन्याचे भाव किती होते? किती 25,000-30,000 तोळा. आज सोन्याचा भाव किती आहे? ती नरेंद्र मोदी आला नाही त्यावेळेस 30,000 रुपये सोनं होतं. नोटबंदीत लोकांनी सोनं मोडलं. हे आता भाव सोन्याचं उतरायचे म्हणून. आणि आज काय सोनं झालं 1,00,000 रुपये ना आमचं. आणि आमचं काय गाजर आहे का आमचा एक म्हणजे मालाला भाव नाही. आपण स्वतः थेट आहे आणि शेतकऱ्यांचे जगणं आणि मरणं हे दाखवण्याचं काम आपण करतोय.